हात. रत्नाकर मतकरींची ही कथा 2 भागांमध्ये आहे, पण दोन्ही भागांचा एकमेकाशी काहीही संबंध नाही आहे. एकाच शीर्षकाच्या ह्या 2 कथा वेगवेगळ्या आहेत, पण एकत्रच घेतलेल्या आहेत. कथेचं शीर्षक आहे हात. लेखक रत्नाकर मतकरी. भाग पहिला. तुम्ही दर्शन चितलियाचं नाव ऐकलं असेल, नाही? नाही कसं? चितलिया गॅरेजेस तुम्ही ऐकली नाही? आत्ता कसं? त्याच मुंबईत 22-25 ठिकाणी जी मोटर गॅरेजेसची साखळी दिसते ना, त्याच साखळीचा तरुण. म्हणजे 40शीचा असला ना तरी कर्तबगारीच्या प्रमाणात त्याला तरुणच म्हणायला हवं. तर या गॅरेजेसच्या साखळीचा तरुण मालक तोच दर्शन चितलिया. चितलिया गॅरेजेस माहीत असूनही दर्शन तुम्हाला माहीत नाही, यात फारसं काही नवल नाही. कारण ज्यांचं कामच प्रथमदर्शनी आणि द्वितीय आणि तृतीय दर्शनीही दिसतं, पण जे स्वतः मात्र शक्यतो कुणालाही दर्शन देत नाहीत, अशांपैकीच दर्शन चितलिया आहे. त्याचं आपल्या कामावर प्रचंड प्रेम आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत सचोटीनं काम करणं आणि धंदा वाढवणं यात स्वारी इतकी गढून गेलेली असते की लोकात मिसळणं, स्वतःची प्रसिद्धी करणं, मंत्र्यांच्या पाठीमागे फिरणं असल्या गोष्टींसाठी त्याला कधी वेळच मिळत नाही. त्यातून वेळ मिळालाच तरी यातलं काहीतरी त्याला सुचेल की नाही आणि सुचलं तरी आवडेल की नाही कोण जाणे. अतिशय शांत, अबोल, काहीसा भिडस्त आणि कष्टाळू असा हा हे दर्शन. त्याच्या या स्वभावमय असेल कदाचित, पण बेट्याने अवघ्या 20 वर्षात स्वतःचं साम्राज्य उभारलं. मिलमध्ये जॉबरचं काम करणाऱ्या सामान्य बापाच्या या मुलाने बरोबरीच्या मुलांचं ऐश्वर पाहून उसासे सोडले नाहीत की त्यातलं काही आपल्या बापाने आपल्याला दिलं नाही म्हणून त्याच्या नावानं बोटं मोडली नाहीत. त्याने शांतपणाने घेता येईल तेवढं शिक्षण घेतलं आणि तो सरळ एका गॅरेजमध्ये मदतनीस म्हणून राहिला. त्या विद्यापीठातली शिकण्याची एकही संधी त्याने सोडली नाही. खऱ्याखुऱ्या अर्थाने गिऱ्हाईकांच्या समाधानात आपला आनंद मानला. तिथेच त्याला रात्रंदिवस कष्ट करण्याचं व्यसन लागलं. पहिल्या मालकाने त्याला आपल्या हाताने एक गॅरेज काढून दिलं. पाहता पाहता दर्शनच्या दारात एक मोठा व्यवसाय रुजला. तो भराभर वाढला आणि त्याला अनेक शाखा फुटल्या. त्या झाडाला पैसे तर लागलेच, पण साऱ्या चितलिया घरावर त्याने दाट छायाही धरली. काम करता करताच कधीतरी आयुष्यातलं एक काम म्हणून दर्शनने आईवडिलांनी सांगितलं त्या मुलीशी लग्नही करून टाकलं. पण मग मात्र जसा काही एक चमत्कारच घडला. दर्शन आणि ती मुलगी मित्रा नाव तिचं, चक्क एकमेकांवर विलक्षण प्रेम करू लागली. दर्शनला जणू एक अलौकिक साक्षात्कार झाला. अहोरात्र काम करण्यापलीकडे आयुष्यात आणखीन काही असू शकेल हे आजवर जणू त्याच्या गावीच नव्हतं. आणि आता एकदम यक्षनगरीचं दार उघडून एक परी अवतरावी आणि तिने मंत्रमुग्ध होऊन त्या यक्षनगरीत घेऊन जावं, तसं झालं अगदी. स्त्री इतकी सुंदर, इतकी प्रेमळ, इतकी सारं काही असेल आणि ती सर्वस्वी आपली होईल याची त्याने कधी कल्पनाही केलेली नव्हती. पण मित्राशी लग्न झालं आणि त्याचं आजवरचं पिळदार, रुबाबदार, देखणं पण लोखंड काळं जीणं जणू परीस स्पर्शाने व्हावं तसं एकदम सोन्याचं होऊन गेलं. विशेष म्हणजे मित्रा देखील त्याच्यात शांत, अबोल, कष्टाळू ध्यानाला भुलून गेली होती. पती पत्नी एकमेकांच्या प्रेमात
एकसारख्याच उत्कटतेने क्वचितच पडतात. दोघांपैकी एकाचं प्रेम अधिक असतं असंच बहुधा दिसतं. पण इथे मित्रा दर्शन इतकीच वेडी झाली होती. त्याचं आपल्यावरचं प्रेम त्याच्या कामात अडथळा आणेल या काळजीने ती दिवसभर त्याच्यापासून शक्यतो दूर राहत असे. पण हा दिवसभराचा विरह तिला आणि अर्थातच त्यालाही अगदी असह्य होईल. कधी एकदा एकमेकांच्या सान्निध्यात हरवून जातो असं त्या दोघांनाही होऊन जाईल. तुला माहीत आहे दर्शन, मला तुझ्यातलं सगळ्यात अधिक काय आवडतं? ती भावनाभरात येऊन हा प्रश्न त्याला हजाराव्यांदा विचारित असे. त्याचं उत्तर त्याला अर्थातच माहीत असे, पण तो हा प्रश्न पहिल्यांदाच ऐकत असल्यासारखं न कळतेपणाने काहीही उत्तर दे, बहुधा गमतीचं नाहीतर चावटपणाचं. मग ती त्याचे हात हातात घेऊन त्यावरून आपली नितळ लांब सडक बोटं फिरवत म्हणायची, तुझ्या हाताचे पंजे. माझ्या हाताचे पंजे? तो आश्चर्य वाटल्यासारखं दाखवायचा. माझ्या हातात काय आहे एवढं आवडण्यासारखं? माझी बोटं गिड्डी आहेत, जाडी जाडी आहेत. माझ्या हाताला काम करून घट्टे पडलेत. उजव्या तळहाताला कापल्याचा कायमचा व्रण आहे आणि तरी देखील तुला माझे हात आवडतात. आवडण्या नावडण्याला काही कारण असतं का? माझं बस तुझ्या पंजांवर प्रेम आहे म्हणजे आहे. का आहे त्याचं स्पष्टीकरण कसं देणार? दर्शन खोटं खोटं फुरंगटून म्हणायचा, पंजांवर प्रेम आहे म्हणजे माझ्यावर नाही आहे, हो ना? दर्शनच्या या प्रश्नावर मित्राला चटकन उत्तर सुचायचं नाही. मग ती शब्दात न सुचणारं उत्तर कृतीतून द्यायची. दर्शनच्या तळहातांची अनेक वार चुंबनं घेऊन. खरोखरच दर्शनचे हात हे तिला आपलं सर्वस्व वाटायचं. उत्तर रात्री अर्ध्या झोपेतही ती दोन्ही तळहात आपल्या चेहऱ्यावर दाबून ठेवायची. दर्शन म्हणायचा, तुझे हात इतके सुंदर आहेत म्हणूनच तुला माझ्या ओबडधोबड हातांचं कौतुक वाटतं. आपल्याकडे जे नाही आहे ना तेच कुणालाही आवडतं. माझ्या हातांच्या राठपणापुढे तुझ्या बोटांचा कोमलपणा अधिक खुलून दिसतो, हे मात्र खरं आहे. तोही मग नाना प्रकारे कुस्करून तिच्या हातांचे लाड करायचा. त्याच्या गिड्ड्या राठ बोटांनी कुस्करली जात असताना तिच्या लांब सडक बोटांना परम सुख मिळायचं. आजकालच्या बुद्धिवादी काळात नजर लागली असं म्हणणं विचित्र वाटतं. हे खरं आहे, पण तरीही दर्शन आणि मित्रा यांच्या संसाराच्या बाबतीत मात्र ते शब्द ओठांवर येतात. त्यांच्या असामान्य प्रेमाच्या संसाराला 4 वर्ष झाली होती. मित्रा पैलटकरीण होती. मुलाच्या साहुलीने सारं चितलिया कुटुंब आनंदात नाहत होतं. श्रीमंतांच्या घरात अशा वेळेला लाडक्या सुनेचं होतं ते सगळं कौतुक मित्राच्या वाटेला येत होतं. दर्शनने नुकतंच एक नवीन गॅरेज उघडलं होतं आणि हा येऊ पाहणाऱ्या बाळाचा पायगुळ अशा कल्पनेनं तो सुखावून गेला होता. आता बाप होऊन आपण मित्रावरच्या प्रेमाची आणखीन एक पायरी चढणार या भावनेने त्याला धन्य धन्य वाटत होतं. आणि या सगळ्या आनंदोत्सवावर अचानक दुःखाची वीज कडाडली. एके दिवशी पहाटे दिवस पुरते भरलेले नसताना मित्राच्या पोटातून कळा येऊ लागल्या. तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये पोचवताना दर्शनला अघटिताची चाहूलही लागली नाही. आपलं अपत्य जन्माचं भाग्य ठरल्या वेळेपेक्षा थोडं आधीच अवतरतंय या कल्पनेने तो अधिकच सुखावला. पण पाहता पाहता मित्राची अवस्था पालटली. तिच्या कळा थांबेना. चेहरा काळानिळा झाला. डॉक्टरांची धावपळ सुरू झाली. पण मुलाच्या अगर बाळंतिणीच्या अवस्थेविषयी ते काहीच सांगेना. काहीतरी बिकट प्रसंग तयार होतोय हे दर्शनला हळूहळू जाणवू लागलं. डॉक्टरांचे प्रयत्न चालू असताना त्याला नुसतं
नुसतं असहाय्यपणे स्वस्थ बसावं लागत होतं. डॉक्टर तर त्याला मित्राच्या जवळसुद्धा उभं राहू देत नव्हते. बंद दाराबाहेर गुपचूप बसून मनातला आकांत मारावा लागत होता. आणि अचानक डॉक्टरांनी त्याला आत मित्राजवळ बोलवलं. क्षणभर तो हरखून गेला, पण डॉक्टरांचा चेहरा पाहिल्याबरोबर त्याचा आनंद एकदम जिरून गेला. लटपट्ट्या पावलांनी तो मित्राच्या बिछाण्याशी गेला. गुंगीत असलेल्या माणसाने डोळे उघडायची धडपड करावी, पण ते काही केल्यास साध्य होऊ नये तसं मित्राचं चाललं होतं. बोलण्याचा प्रयत्न करणारे तिचे ओठ सुजल्यासारखे वाटत होते. चेहऱ्याला राखाडीची कळा आली होती. डोळ्यांनी न बघताच तिला त्या क्षणी जाणवलं असावं की दर्शन जवळ उभा आहे, कारण तिने हात किंचित वर उचलला. त्याच्या दिशेने तो हात चाचपडू लागला. दर्शनने अर्थातच हात पुढे करून तिचा हात धरला. तिने त्याच्या हाताचा अवघा स्पर्श आपल्या शरीरात साठवण्याचा प्रयत्न केल्याप्रमाणे त्याच्या तळहातावरून बोटं फिरवली आणि मोठ्या कसोशीनं त्या राठ गिड्ड्या बोटांमध्ये स्वतःची बोटं जुळवण्याचा प्रयत्न केला. दर्शनला त्या 4 हातांनी असंख्य वेळेला एकमेकांशी खेळलेले खेळ आठवले. त्या खेळांच्या सोबतीने पुन्हा पुन्हा येणारे अतिव प्रेमाचे शब्द आठवले आणि तो कासावीस झाला. त्याला समजून चुकलं की आत्ता या क्षणी आपल्या हाताजवळ असलेला हे माणूस खरं म्हणजे आपल्यापासून तब्बल एका जगाने दूर गेलेलं आहे. त्याला आपल्या हातांनी धरून ठेवावं असं वाटता वाटता ते माणूस सारी जवळीक निरर्थक ठरवून आपलं आपणच एकटंच वाऱ्यासारखं निसटून पसार झालं आहे. 4 हातांची ती घट्ट मिठी क्षणार्धात सैल पडली. दर्शनला ते हात सोडायचे नव्हते. शक्य असतं तर तो कायमच ते घट्ट धरून बसला असता, पण कळत होतं की आता पकड फक्त आपल्या एकट्याच्याच बाजूने आहे. आणि तरीही काळवंडात चाललेली ती गोरी पान, लांब सडक बोटं त्याच्याने सोडवता सोडवेनात. मग नर्सेसपैकीच कुणीतरी हलकेच ती सोडवली. मित्रा गेली हे दर्शनला पट्टा पटेना. आजवर अगदी सरळपणे आयुष्य जगलेल्या त्या माणसाला कुणीतरी एकदम फसवल्यासारखं वाटत होतं. कुणीतरी त्याचं सर्वस्व ओढून नेलं होतं, ते अगदी अकल्पितपणे, अकारणच. म्हणून ते गेलं हे मानायलाच तो तयार होत नव्हता. जे मूल पाहण्यासाठी तो इतका सुसला होता ते जगात येण्याआधीच गेलं. याचा त्याला धक्का जरूर बसला होता, पण ते निदान त्याने पाहिलं नव्हतं म्हणून ते न दिसल्याचं दुःख कमी होतं. पण एका स्वर्गीय आनंदाच्या दुनियेतून आपल्याला कुणीतरी बखोटीला धरून बाहेर ढकलून द्यावं आणि दरवाजा धाडदिशी बंद करून घ्यावा, हे त्याच्या समजण्यापलीकडचं होतं. जे माणूस त्याच्या सर्वात जवळ होतं तेच जास्तीत जास्त लांब गेलं हे त्याच्या मनाला उमगतच नव्हतं. नंतरच्या वर्षभरात दर्शनचं वागणं अधिकाधिक चमत्कारिक होत गेलं. धंद्याचं काम तो वरवर पूर्वीसारखं करी, किंबहुना शक्य असल्यास पूर्वीपेक्षा अधिक वेळ करी, कारण आता घरी जाण्यासारखं काही उरलंच नव्हतं. म्हणून ऑफिसच घर बनलं होतं. पण त्या कामात पूर्वीचा उत्साह, पहिली उभारी राहिली नव्हती. आपल्या हाताखाली आता इतकी माणसं होती की त्यानं सगळा वेळ स्वतःच्या कामाकडे लक्ष देण्याची गरजही राहिलेली नव्हती. परंतु काम करीत राहणं हे आजवर त्याची स्वतःची गरज होती. मात्र आता त्यातला सगळा आनंद गेला होता आणि दुःख विसरण्याची एक पळवाट, एवढाच अर्थ त्याला उरला होता. दर्शन मुळातच कमी बोलत असे, पण आता तर त्याचं बोलणं आणखीनच कमी झालं. तो आपल्याच तंद्रीत असल्यासारखा वाटे. नजर स्वतःमध्येच काहीतरी शोधत असल्यासारखी दिसे.
सतत दोन्ही हात एकमेकात गुंतवून बोटांशी चाळा करण्याचा एक नवीनच छंद त्याला लागला होता. अशातच कधीतरी एके दिवशी तो मला भेटला. आम्ही एका पॉश हॉटेलात जाऊन कॉफी पीत बसलो होतो. बराच वेळ दर्शनने तोंडातून एक शब्दही काढला नाही. मीच एक विषय काढून काही ना काहीतरी बोलत बसलो होतो. मध्येच माझ्या लक्षात आलं की त्याचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नाही आहे. तो स्वतःमध्येच हरवला आहे. म्हणून मी त्याला भानावर आणण्यासाठी विचारलं, दर्शन, अरे कसला एवढा विचार करतोयस? दर्शन गप्पच. मग एकदम हसल्यासारखं करून म्हणाला, ते म्हणालेत की ती परत येणार आहे. ती? हो, मित्रा. ती परत येईल म्हणाले ते. ते कोण? स्वामी आहेत एक. चंद्रपूरच्या जंगलात एकटेच राहतात झोपडी बांधून. तू गेला होतास त्यांच्याकडे? हो, मनातली इच्छा ते पुरी करतात असं मी ऐकलं होतं, म्हणून गेलो. मग मला पाहिल्याबरोबर त्यांनी माझ्या मनातली इच्छा ओळखली, मित्राला भेटण्याची. दर्शन, मित्र आता भेटणं शक्य नाही. अतिशय दुःखाची गोष्ट आहे ही. पण तू स्वतःला समजावलं पाहिजेस. ती गेली हे सत्य आता तू स्वीकारलं पाहिजेस. ती गेली हे मी स्वीकारलं आहे, पण तरीही ती परत यावी असं वाटणं हे चूक आहे का? आम्ही फार प्रेम केले रे एकमेकांवर. मला माहिती आहे दर्शन, पण एकदा गेलेली माणसं परत येत नाहीत. स्वामी म्हणाले, ती येईल, ती येईल. त्यांनी तुझ्या समाधानासाठी सांगितलं तसं नाही. माझ्याकडे रोखून पाहत दर्शन म्हणाला, नुसतं माझ्या समाधानासाठी नाही. त्यांनी साधना केली, त्यासाठी 3 दिवस, आणि मगच मला सांगितलं. काय? ती येणार आहे, ती येणार आहे. मग मी दर्शनशी बोलण्याचा नादच सोडून दिला. यानंतर जो प्रकार झाला त्यावर कुणाचाही विश्वास बसणं कठीण. मी स्वतः तो पाहिला, म्हणूनच तो घडला एवढं सांगू शकतो. पण तो कसा घडला हे मात्र सांगता येणार नाही. त्याचा काहीतरी वैज्ञानिक, निदान मनोवैज्ञानिक स्पष्टीकरण तरी असेलच असा माझा भरोसा आहे. पण ते काय ते मात्र मला ठाऊक नाही. मला नाही माहिती ते. प्रकार झाला तो असा. आमच्या भेटीनंतर महिनाभरातली गोष्ट. चतुर्दशीच्या दिवशी मला दर्शनचा फोन आला. फोनवर तो नुसताच लगेच निघून ये एवढंच म्हणाला. पण त्याच्या त्या त्रोटक बोलण्याने माझी उत्सुकता अधिक वाढली. मी त्याच्याकडे गेलो तेव्हा बाहेरच त्याच्या विश्वासातल्या नोकराने सांगितलं, साहेब तुमची वाट बघतायत. काही विशेष? कोणत्याने? सकाळपासून अगदी आतल्या खोलीत जाऊन बसलेत. आम्ही कोणी मध्येच जाऊन व्यत्यय आणायचा नाही म्हणालेत. तुम्ही आलात तर आत पाठवायला सांगितलं आहे, आणि सांगितलं ते घरातल्या फोनवरून. तब्येत बरी आहे ना त्यांची? हो, तसा काही त्रास नसावा. मी 2-3 खोल्या ओलांडून दर्शनच्या अगदी आतल्या खोलीत गेलो. इथे मी यापूर्वी 1-2दा आलो होतो. लहान खोली, साऊंड प्रूफ, सगळी तपकिरी मखमलीने मढवल्यामुळे एखाद्या गुहेसारखी दिसणारी खोली होती ती. मी दारावर टिचकी मारली. ये. आतून दर्शनचा आवाज आला. दार बंद नव्हतं. मी ते ढकलून आत गेलो. आत मध्यभागी एका व्याघ्राजनावर दर्शन बसला होता, पद्मासन घालून ध्यान करीत असल्यासारखा. पण तसा तो ध्यान करत नसावा, कारण माझी टिचकी त्याला ऐकू आली. त्यानेच मला ये म्हटलं. म्हणजे बाहेर काय चाललं याकडे त्याचं लक्ष होतं. आणि तरीही जसा काही कुठून तरी एखादा संदेश येत असावा तसा त्याचा एक कान तिकडे लागला होता. आणि त्याचा चेहरा मी कधीच पाहिला नव्हता. इतका तेजस्वी दिसत होता. उद्या पौर्णिमा, ती येणार, दर्शन म्हणाला.
मला त्याचा आवाज पूर्णपणे त्याचा वाटत नव्हता. म्हणजे तो होता दर्शनचाच, पण पद्धत संभाषणाची नव्हती. कोणीतरी एखादा संदेश द्यावा तशी होती. त्यामुळे तो निराळा वाटत होता. उद्या ती मला भेटणार, ती येणार. मला जाणवतंय, आतून जाणवतंय. अधीर व्हायला झालंय. म्हणजे ती येणार हे नक्की, पण कशी, केव्हा, काही कळत नाही आहे रे. मी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न केला, पण दर्शन ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यानं एका द्रोणातले डाळे मुरमुरे माझ्या पुढे केले. हे घे, स्वामींचा प्रसाद. चंद्रपूरच्या? त्याने डोळे मिटून नमस्कार केला. मी तो प्रसाद तोंडात टाकला. नंतर आमचं फारसं संभाषण झालं नाही. मात्र मला एक जाणवलं, दर्शन आज फारसा या जगात नाही. दुसऱ्या दिवशी रात्री 11च्या सुमाराला दर्शनच्या नोकराने फोन करून मला बोलावून घेतलं. मी दर्शनच्या बंगल्यावर पोचलो. त्या बंगल्यात सारं सामसूम होतं. मी सरळ गच्चीवर गेलो. आभाळात पूर्ण चंद्र उगवला होता. दर्शन त्या चंद्रबिंबाकडे टक लावून पाहत होता. हाताची बोटं पुन्हा पुन्हा एकमेकात जुळवीत होता, सोडवीत होता. एक पंजा दुसऱ्या पंजाने कुरवाळत होता. त्याच्या या क्रियांचा वेग वाढत होता. अतिशय अस्वस्थपणे तो हे करत होता. नजर मात्र त्या चंद्रबिंबाकडेच होती. आणि एकदम विजेचा धक्का बसावा त्याचं दर्शन जोरात थरथरला. अचानक जागच्या जागी हलला. खाली पडला नाही, पण एखादा भोवरा जागच्या जागी फिरेल तसा वेगात फिरला. मी तरी आजवर कुणाला असं थरारलेलं पाहिलेलं नाही आणि त्यातून सावरलेलं तर नाहीच नाही. पण दर्शन क्षणभरातच सावरला होता. मला ओरडून सांगत होता, ती आली आहे, ती आली आहे, मित्रा आली आहे. मित्रा आली आहे? मला तरी ती कुठे दिसत नव्हती. अर्थात ती दर्शनला दिसत असणारच. मी त्याच्या नजरेचा वेध घेतला. पण आश्चर्य म्हणजे तो समोर अवतीभोवती असं कुठेच पाहत नव्हता. तो पाहत होता आपल्या हातांकडे. पाहता पाहता तो हसू लागला. एखाद्या बालकासारखं आनंद निर्भर हास्य, स्वर्गीय अनुभवातून आलेल्या आनंदाचं हास्य. इतके दिवस त्याच्यावर पडलेली दुःखाची छाया जशी काही अचानक उचलली गेली होती. आणि तो पूर्वी इतकाच, किंबहुना पूर्वीपेक्षा शतपटीने अधिक आनंदी झाला होता. जो कधीही परत मिळणार नाही असं सर्वांना वाटत होतं. तो आनंदाचा ठेवा त्याला परत सापडला होता. त्यासाठी तो आपल्या हातांकडे बघून कैवल्यानंदामध्ये हसत होता. मी मात्र त्या हातांकडे बघितलं आणि माझ्या अंगावर काटा आला. दर्शनच्या हातांचे पंजे बदलत होते. त्याच्या राकट घट्टे पडलेल्या पंजांच्या जागी 2 नाजूक गोरे पान, लांब सडक सुंदर बोटांचे स्त्रीचे हात आले होते. मित्रा कुठे आणि कशी परतली होती याचा मला आता उलगडा झाला होता. दर्शनला शुद्ध आनंद झाला होता, पण मला मात्र ते दृश्य पाहवत नव्हतं. त्या टिप्पूर चांदण्यात दर्शन हसत उभा होता. त्याच्या शरीरावर ते पूर्णपणे विसंगत असे 2 स्त्रीचे पंजे. ते पंजे दर्शनला कुरवाळीत होते. त्याला जणू स्पर्शात शोषून घेत होते. त्याच्या केसांना, त्याच्या डोळ्यांना, त्याच्या ओठांना स्पर्श करत ते पंजे त्याच्या सबंध अंगभर फिरत होते. त्याच्या छातीला, त्याच्या खांद्यांना, दंडांना अत्यंत उत्कटतेने ते डसत होते. एखाद्या पुरुषावर आत्यंतिक प्रेम करणारी स्त्री जशी विलक्षण अधीरपणे, आतुरतेने त्याच्या शरीराला सर्वत्र स्पर्श करत राहील, तसे ते हात दर्शनच्या सर्वांगावरून फिरत होते. आणि एकदम ते हात फिरायचे थांबले. क्षणभर तसेच राहिले आणि अचानक दंडाशी गेले. तिथून खाली आले, मनगटापर्यंत, पुन्हा वर गेले.
पुन्हा खाली आले आणि जसं काही ते काहीतरी शोधत होते. ते सापडत नव्हतं म्हणून ते पुन्हा पुन्हा अगदी निकराने शोधत होते. पाहता पाहता दर्शनच्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलं. हळूहळू तो रडवेला झाला. मला वाटतं जे माझ्या लक्षात आलं ते त्याच्याही लक्षात आलं होतं. मित्राचे ते 2 हात दर्शनच्या पंजांना शोधत होते. त्याची गिड्डी बोटं, राकट पंजे ते तिला हवे होते, पण ते आता तिथे नव्हतेच. तिची सर्वात आवडती वस्तू तीच तिला सापडत नव्हती आणि ती शोधता शोधता त्या अपुऱ्या मिलनाने ती व्याकुळ होत होती. आता हात ह्याच कथेचा भाग 2. ह्या 2 भागांचा एकमेकाशी काहीही संबंध नाही आहे, फक्त हातांशी संबंध आहे. हातांशी म्हणजे पंजांशी. ऐकूया. संध्याकाळ गडद होत चाललेली. सगळं राखाडी रंगात बुडू लागलेलं. वस्तूंचे आकार वेगवेगळे होत नाहीतसे झालेले. धड काळोख पडलेला नाही की धड उजेड उरलेला नाही. त्यातून हळूहळू धुकं जमायला लागलं. रस्ता अधिकच अस्पष्ट झाला. दलपत शांतपणे गाडी चालवत होता. त्याच्या शांतपणावरून कल्पना येणार नाही तो कुठल्या कामासाठी चालला आहे याची. पण त्याच्या गाडीच्या ग्लोव कंपार्टमेंटमध्ये एक पिस्तूल आहे आणि त्या खालच्या खाचेत 4 हातबॉम्ब आहेत. कुणाची तरी कयामत ओढवणार आहे अगदी लवकरच. पण याची काळजी दलपतला नाही. तो त्याचा नेहमीचाच उद्योग आहे, विध्वंस करणं. आणि त्यामुळे तो अगदी शांत आहे. त्याच्या व्यवसायात गडबड, गोंधळ, भरकटणं या गोष्टींना स्थानच नाही आहे. सुरीच्या पाट्यासारख्या थंड आणि धारदार वागणुकीची अपेक्षा आहे. तसं वागणं सरावाने जमून जातं. शिवाय ज्याला या जगातून उठवायचं तो ओळखीचा सुद्धा नसतो. मग त्याच्याशी शत्रुत्व कुठलं? बॉसने त्याला मारायचं काम नेमून दिलं तेवढं पार पाडायचं. दलपत प्लंबर असता तर बॉसने जिथे पाठवलं तिथला नळ दुरुस्त करून आला असता, ओळखी पाळखीशिवाय. तसंच हे बॉसने पाठवलं म्हणून हत्या करून यायचं, ओळखी पाळखीशिवाय. दलपत शांतपणे गाडी चालवतोय. गाडी स्वतःचीच, पांढरी शुभ्र 118 एनी, नुकतीच बॉसने दिलेली. खुश होऊन भविष्यातली निष्ठा पक्की करण्यासाठी. अचानक पाठीमागच्या धुक्यातून आणखीन एक काळी गाडी अवतरते. चाल करून यावं तशी धुक्याचा पडदा फाडून ती पुढे येते. या करड्या वेळेस या निर्जन रस्त्यावर अचानक ही गाडी कुठून यावी? का यावी? दलपतचा शांतपणा किंचित भंग पावतो. त्याची एक जाड भुवई वरती उंचावते. त्याच्या धंद्यात सावधगिरीला महत्त्व फार. त्या सावधगिरीचं नातं कल्पनाशक्तीशी. समोर दिसत नसलेलं पण कधीही घडू शकणारं असं काही नेहमीच त्या कल्पनेला दिसत असतं. ती 6वी शक्ती जागी होऊन सांगू लागते, सावध हो, सावध हो. कदाचित काळजीचं काही कारण नसेल. येणाऱ्या वळणावर ती गाडी पुढे निघून जाईल. आत्ताच तिला पुढे जाऊ द्यावं का? पण गाडीचा वेग कमी करायचा धीर त्याला होत नाही. दलपत गाडी थोडीफार डावीकडे घेतो, मागच्या काळ्या ॲम्बॅसेडरला पुढे जाऊ देण्यासाठी. पण काळी ॲम्बॅसेडर पुढे जात नाही, त्याच्या मागे मागेच येत राहते. आता काळोख पडू लागलेला. दलपतल्या काचेमध्ये ॲम्बॅसेडरचे 2 दिवे दिसू लागतात. वळण येतं आणि जातं. पुन्हा एक तिठा लागतो, पण ॲम्बॅसेडर पुढे वळून निघून जात नाही. साईड दिली असतानाही पुढे जात नाही. दलपतच्या गाडीच्या वेगानंच तिच्या पाठीमागून येत राहते. दलपतची खात्री होती की ती गाडी आपला पाठलाग करते. कुणाची असेल? शत्रूच्या टोळीची? म्हणजे नक्की कुणाची? अजितची?
चाचाची गाडी नवीन दिसते, आपल्या ओळखीची नाही आहे, पण दलपतला फार विचार करायला सवडच मिळाली नाही. ॲम्बेसेडर झपकन पुढे शिरते आणि दुसऱ्या क्षणी ती 118 एनीच्या पुढ्यात आडवी घातली जाते. थांबते. दलपतला थांबावंच लागतं. खाडकन ॲम्बेसेडरचं दार उघडतं आणि दाढीमिशा राखलेला 6 फुटी कुंवर हातात रायफल घेऊन खाली उतरतो. त्याच्या मागून त्याचा साथीदार वाल्या. दलपत दोघांनाही ओळखतो. एक शिवी हासडून तो खाली वागतो. वाल्या पुढे होऊन दलपतच्या गाडीचं दार उघडतो. चमकून दलपत बसलेला उठतो. तोवर एक हातबॉम्ब त्याच्या हातात आलेला. तोंडाने शिव्यांचा वर्षाव करीत कुंवर रायफलीची फैर झाडतो. दलपत गाडीच्या फ्रंट सीटवर कोसळतो, पण त्याआधीच त्याने कुंवरच्या दिशेने हातबॉम्ब फेकलेला होता. कुंवर आणि वाल्या बाजूला होता होता बॉम्ब फुटतो. ॲम्बेसेडरच्या ठिकऱ्या होतात. शिल्लक राहिलेला भाग पेटतो. कुंवरच्या हातावर प्रचंड फटका बसल्यासारखा होतो. त्याची रायफल दूर उडून पडते आणि तो प्राणांतिक वेदनांनी तळमत शुद्ध हरपून खाली कोसळतो. हातबॉम्बने रायफल धरलेल्या त्याच्या दोन्ही हातांच्या चिंधड्या केलेल्या आहेत. दलपतच्या शरीरातून जागोजागी रक्ताच्या चिरकांड्या उडत आहेत. ड्रायव्हर सीटवर रक्ताचं थारोळं झालेलं. वाल्या पुढे होऊन दलपत खलास झाल्याची बातमी बघतो. मागे पाहतो. कुंवरची काहीच मदत घेण्यासारखी नाही, कारण तो पडलाय बेशुद्ध. त्याच्या तुटक्या मनगटांमधून रक्त वाहत आहे, पाईप फुटल्यासारखं. वाल्या कॉलरच्या आतलं नॅपकिन काढतो आणि कुंवरचे तुटके हात एकत्र बांधतो. त्याला 118 एनीमध्ये टाकतो. दलपतचे पाय धरून त्याला गाडीबाहेर खेचतो. तसंच फरफटत नेतो आणि रस्त्याकडेच्या झुडपात थोडं आत पटकन नजरेला पडणार नाही अशा ठिकाणी नेऊन टाकतो. मग तो गाडी पुसायचं फडकं घेऊन सीट साफ करतो. बसतो आणि बेशुद्ध कुंवरला घेऊन 118 एनी भरधाव वेगाने मारतो. आणखीन 5 मैलांवर डॉक्टर मॅकेन्झीचं प्रायव्हेट क्लिनिक आहे. ते गँगपैकी कुणालाही काहीही झालं तरी कुठलाही प्रश्न न विचारता, दिवस रात्र न पाहता तात्काळ ट्रीटमेंट करतात. त्यांच्याकडे कुंवरला नेण्यासाठी वाल्या गाडी हाणतो. डॉक्टर मॅकेन्झी कुंवरला तपासतात. तेव्हाही तो शुद्धीत नसतोच. आणखीन काही काळ तो शुद्धीवर येऊ नये आणि त्याची वेदनांमधून सुटका व्हावी यासाठी डॉक्टर त्याला गुंगीचं औषध देतात. त्याच्या हातांना बांधलेला नॅपकिन ते सोडून पाहतात. अतिशय दुर्दशा झाली आहे त्याच्या हातांची. ताबडतोब ऑपरेशन करायला हवं, नाहीतर पॉयझनिंग होईल, डॉक्टर म्हणतात. त्याचे हात वाचतील ना? आपला प्रश्न अडाणीपणाचा आहे हे लक्षात येऊनही वाला विचारतो. हात? डॉक्टर मॅकेन्झी विचारतात. हात शिल्लक राहिलेच आहेत कुठे त्याचे? भयंकर आपत्ती हे डॉक्टर. ही रडकुंडीला येऊन वाल्या म्हणतो, कुंवर आमच्याकडचा बेस्ट शूटर आहे. त्याचे हात निकामी झाले तर काय करायचं? गँगचं नुकसान होईलच, पण स्वतः कुंवरला देखील जगणं मुश्किल होईल. आयुष्यातून उठेल तो. डॉक्टर काही वेळ विचारात पडतात. मग म्हणतात, अलीकडे मी एक प्रयोग करतोय, हँड ट्रान्सप्लांटेशनचा. एकाचे हात दुसऱ्याला लावण्याचा. अतिशय कठीण आहे हे ऑपरेशन. आत्तापर्यंत फक्त 3 केसेस झाल्या. त्या कितपत यशस्वी झाल्या माहिती नाही. त्यांच्यापैकी कुणाची तक्रार आली नाही हे खरं आहे, पण त्यांना कसले प्रॉब्लेम आले आहेत की नाही ते ठाऊक नाही. कोणीच परत येऊन काहीच सांगितलेलं नाही. पण मी तरी अजून साशंक आहे. काहीच न करण्यापेक्षा निदान प्रयत्न तरी करून पाहूया. कुंवरला दुसऱ्या कुणाचा तरी हात लावण्याचा पाहूया ना. पण एक सांगतो, हे ऑपरेशन फार खर्चिक आहे. तुम्ही पैशाकडे पाहू नका डॉक्टर, मला कळवळून सांगतो. कितीही खर्च आला तरी चालेल, पण कुंवरला हात मिळायलाच हवेत. आणखीन एक गोष्ट. कुठली? लवकर सांगा डॉक्टर, लवकर सांगा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे हात. हात कुठून आणणार? दोघे विचारात पडतात.
हॉस्पिटलच्या स्पेशल वॉर्डात वाल्या कुंवरच्या जवळ बसलेला. खिडकीतून मावळत्या सूर्याचे सोनेरी किरण येत आहेत. सगळं शांत आहे. एक कुंवरची मनस्थिती सोडून कुंवर चडफडत बसलेला. आपले हात जायबंदी करणाऱ्या दलपतल्या घाणेरड्या शिव्या हसरतोय. पण कुंवर, आपण दलपतला थेट वरती पाठवलाय म्हणजे त्याला तुझ्यापेक्षा जास्त मोठा घाटा बसला, होय की नाही? तो त्याच लायकीचा होता रे, कुंवर करवातो. पण माझे हात पूर्वीसारखे झाले नाहीत तर मग? आपल्या तळहातापासून कोपऱ्यापर्यंत बांधल्या गेलेल्या हातांकडे पाहत कुंवर विचारतो. वाला त्याला धीर देत राहतो. हात आज ना उद्या पूर्वीसारखे कामाला लागतील असं समजावतो. वर आणखीन त्याचा मूड सुधारण्यासाठी खिशातून एक विस्कीचा पाईंट काढतो. हॉस्पिटलचा वॉर्ड स्पेशल असला तरी तिथे विस्की पिण्याची परवानगी कुणालाच नसते. पण कुंवर आणि वाल्या कुणाच्या गँगमधले आहेत हे सगळ्या हॉस्पिटलला माहीत असतं. त्यामुळे त्यांना कुठल्याच गोष्टीची मनाई केली जात नाही. बॉसने सांगितलंय, पिता पिता वाल्या म्हणतो, की कुंवरला म्हणावं कसलीही काळजी करू नकोस, पाहिजे तितके दिवस हॉस्पिटलमध्ये राहा. हात साफ बरे झाले की मगच परत आहे. कुंवर तोंडातल्या तोंडात चडफडत काहीतरी बोलतो. बहुधा दलपतल्या शिव्या देतो. काही वेळ दोघेही चवीने पीत राहतात. कुंवरला थोडीशी नशा येते. मग तो खालच्या आवाजात म्हणतो, साला डॉक्टर, बँडेज कधी काढून टाकतोय कोण जाणे? काढतील, आणखीन 15 दिवसांनी काढतील. रोज बघून जातात ना. त्याला काही कळत नाही रे. कुंवरच्या या अचानक मारलेल्या शेऱ्याने वाल्या चमकतो. असं का म्हणतोस? तो विचारतो. माझे हात बँडेजमध्ये राहायला मागत नाही आहेत, कुंवर म्हणतो. म्हणजे काय ते मला सुद्धा समजत नाही आहे. पण असं वाटतं की बँडेजमध्ये ते वळवळत आहेत. अरे भास होतोय तुला, वाल्या म्हणतो. बँडेजमध्ये आतल्या आत हात कसे वळवतील? तेवढी जागा कुठे असते त्यांना? असते का? ते माहिती नाही. ते मला माहिती नाही, पण भयंकर बेचैन आहेत ते. असं वाटतं की आपणहून त्यांना हवं ते करतायत. माझा काही ताबा नाही आहे त्यांच्यावर. अरे काहीतरीच नाही. मी सांगतो वाल्या तुला, मला एकसारखं वाटतंय की हे हात माझे नाही आहेत. वाल्या काहीच बोलत नाही. ऑपरेशनच्या आधीच त्याने आणि डॉक्टर मॅकेन्झीने ठरवलेलं आहे की आपण जे काही करणार आहोत त्यातलं काहीच कुंवरला कळू द्यायचं नाही. पुढे मागे त्याच्या मनावर बरा वाईट परिणाम होऊ नये म्हणून. वाल्या विषय बदलायला जाणार एवढ्यात कुंवर हातातला दारूचा ग्लास नुसता दाबून खाळकन फोडून टाकतो. भयचकित होऊन वाल्या विचारतो, ग्लास? अरे ग्लास कशाला फोडलास? मी नाही फोडला. कुंवरही आता थोडाफार घाबरलेला. माझ्या हातांनी फोडला. अरे म्हणजे तेच नाही वाल्या. माझे हात आणि मी एक नाही आहे. ते माझ्या इच्छेने काही करत नाही आहेत. नाही तर मला ग्लास फोडावासा का वाटेल? तुझा राग अजून कमी झालेला नाही आहे. मी रागावलो नाही आहे वाल्या, मी रागावलेलो नाही. मी गोंधळून गेलंय. आत्ताच बघ, ग्लास फुटल्यानंतर मला कळलं की तो फुटला आहे. तोवर बोटं ग्लासवर आवळली जात आहेत हे पण मला कळलेलं नाही. त्या हातांमध्ये कशाने तरी भलतीच ताकद आली आहे वाल्या. ते मला जुमानत नाही आहेत. मला न जुमानता सगळं करतायत. अरे बँडेजमुळे वाटतंय तुला असलं काहीतरी चमत्कारी. म्हणूनच साला हे बँडेज कधी एकदा निघेल असं मला झालंय. रात्रीची वेळ. वाल्या कुंवरजवळ बसलेला. कुंवर अजून स्पेशल वॉर्डमध्येच आहे. पण आता तो कधीही घरी परत जाईल, कारण त्याच्या हाताचं बँडेज आजच सोडलं आहे. हात स्वस्त पडलेत. ते न उचलताच कुंवर त्यांच्याकडे बघत बसलाय. दुसऱ्याच्या हातांकडे पाहावं तसं.
हे मनगटावरचे ऑपरेशनची खूण पाहिलीस? कुंवर दाखवतो. इथे जोडलेत माझे पंजे मनगटाला. अरे खूण असू दे ना, पण हात किती छान दिसत आहेत. स्फोटाची एवढीशी सुद्धा खूण राहिलेली नाही त्याच्यावर. म्हणूनच म्हणतोय मी, हे दुसऱ्या कुणाचे तरी हात आहेत. माझ्या हातांवर स्फोटाच्या खुणा उरल्याशा कशा राहतील? हे हात माझे नाही आहेत वाल्या, हे हात माझे नाहीत. आणि तुला ते चांगलं ठाऊक आहे. बोल काय आहे ही भानगड? काही नाही वाल्या बिचकत सांगतो. तुझे दोन्ही हात स्फोटात पुरते फाटून गेले, मनगटापासून तुटून पडले. मग कुठले तरी हात तुला लावणं भाग होतच ना. अरे पण ते मला का सांगितलं नाहीत? तुम्ही देखील त्या हलकट दलपत सारखे. तुला सांगितलेलं आवडलं नसतं, पटलं नसतं. तुला काय सांगू कुंवर, हात मिळणं इतकं सोपं नाही आहे. माणूस मेल्यानंतर जमेल तेवढ्या लवकर ते तोडून आणायला हवेत. आणि प्रेताचे झाले तरी हात द्यायला कोण तयार होईल रे? मग कोण तयार झालं? कुणीच झालं नसतं. म्हणून मी अपघाताच्या त्या ठिकाणी परत गेलो. नशीब झुडपात टाकलेलं दलपतचं प्रेत पोलिसांना अजून सापडलेलं नव्हतं. मी त्या प्रेताचे काय? तू त्या हरामजाद्याचे हात मला? रागावू नकोस कुंवर, रागावू नकोस ना. माझा नाईलाज झाला, खरंच माझा नाही. वाल्याचे शब्द भीतीने तोंडातल्या तोंडात राहतात. कुंवरचे ते इतका वेळ सुस्त पडून राहिलेले पंजे आता अंगात कशाचा तरी संचार झाल्यासारखे हालचाल करीत आहेत. वाल्याच्या मानेच्या दिशेने ते निघालेत. माफ कर मला वाल्या, मला माफ कर वाल्या. कुंवर कळवळून सांगतोय. माझं काहीच चालत नाही आहे रे. हे हात माझं ऐकत नाही आहेत. ते हात वाल्याची मानगूट पकडतात आणि काही क्षणातच त्याची मान उसासारखी मोडली जाते. मग ते हात वाल्याचा निष्प्राण देह ढकलून देतात आणि कुंवरच्या मानेच्या दिशेने निघतात. खिडकीतून आत येणाऱ्या चांदण्यात ते दृश्य बघायला विचित्र वाटतंच, पण भयानक असतं. फार फार भयानक असतं. कुंवर जसा काही स्वतःच आपला गळा आवळून घेतोय आणि त्याच वेळी हातपाय झाडत आपल्या स्वतःच्याच हातांच्या मगरमिठीतून सुटायचा निष्फळ प्रयत्न करतोय.